आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। महायुतीचा धर्म आम्ही पाळणार। आमचे दैवत हे अजितदादा पवार आहेत आणि त्यांनी दिलेला प्रत्येक शब्द हा आम्ही पाळणारच। त्यामुळे बदलापूर शहरातून भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांना निवडून देण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा घरोघरी पोहोचून प्रचार करणार, असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी कपिल पाटील यांना दिला। काल 20 एप्रिल रोजी बदलापूर पूर्व जानवी लॉन्स येथे आशिष दामले व शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली व कपिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व पदाधिकारी यांचा भव्य मेळावा पार पडला। यावेळी मेळाव्याला हजारो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। मुख्य म्हणजे ही उपस्थिती पाहून असा मेळावा शहरात झाला नाही, अशी स्तुती खुद्द उमेदवार कपिल पाटील यांनी केली। वाटल्यासारखी वाटते नाही, महायुतीची ताकद ऑलरेडी आहे, वाढायची गरज नाही, ऑलरेडी आहे, ती दिवसेंदिवस वाढेल। तुम्हाला आता ती न्याययात्रा निघाली होती, ती बघितली तुम्ही, राष्ट्रीय नेत्यांची। ती जशी न्याययात्रा पुढे येत होती तशी लोक पक्ष सोडून जात होते। आमची ही जी निवडणुकीची यात्रा निघालेली आहे, जशी निवडणूक जवळ येते तशी या यात्रेमध्ये लोक जोडली जात आहेत। म्हणून ताकद महायुतीची आहे, निश्चितपणाने त्याचा फायदा ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये होणार। मी मगाशी जसं सांगितलं की मागच्या वेळेला आमच्याकडे सोबत मनसे नव्हती, राष्ट्रवादी नव्हती। आता राष्ट्रवादी अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आमच्यासोबत आहे। राजसाहेबांचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे। मोदीजींच्या विकासाच्या मुद्द्यावर राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। बाकी आम्ही मित्रपक्ष सगळे होतोच, त्याच्यामध्ये हे वाढल्यामुळे महायुतीची ताकद प्रचंड वाढलेली आहे। नाराजीच नाही दूर करण्याचा प्रश्न काय येतो? माझ्यासमोर तर नाराजी आली नाही, तुम्ही साक्षीदार आहात। ह्या शहरामध्ये सगळ्यात आधी शिवसेनेने वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात त्यांच्या नगरसेवकांना एकत्र बोलवून चर्चा घडवली। त्यानंतर दुसऱ्यांदा वामन म्हात्रे यांनीच पुढाकार घेऊन शिवसेना, राष्ट्रवादी, RPI, भाजप, ह्या सगळ्या सहकाऱ्यांना नगरसेवकांना घेऊन दुसरी बैठक लावली। तिसरी बैठक महिला आघाडी आणि युवा सेना यांची त्यांनी लावली। चौथा मेळावाही सगळ्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन लावला होता, परंतु सन्माननीय देवेंद्रजी 9 मार्चला आमदार साहेबांच्याकडे येत होते, ते त्याचा ॲडव्हान्टेज घेऊन 9 मार्चला तो मेळावा झाला। सगळ्याच पक्षाच्या आपल्या सहकार्याने, म्हणजे राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, RPI असेल, BJP असेल, रासप असेल, मनसे असेल, या सगळ्या सहकार्याने पुढाकार घेऊन या शहरामध्ये महायुतीच्या उमेदवाराचं काम सुरू केलेलं आहे। त्यामुळे नाराजी अशी काही नाही। सर, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत सुरेश म्हात्रे, 2 लाख मतांनी निवडून येणार असा विश्वास व्यक्त करतात। ते बोलले का असे निवडून येणार? मी तर असं बोलतो, ते बोलतात की कपिल पाटील 2 लाख मतांनी पडणार आहे। मी तर असं बोललो, मला 2-4 वेळेला असं बोलतो। आता मुद्दा असा आहे की आपल्या सगळ्यांना चित्र दिसतंय, मला सांगण्याची आवश्यकता नाही। ह्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातच नाही, ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झंझावात आहे आणि या महायुतीच्या झंझावातासमोर कोणी टिकणार नाही। 2 लाख मतांनी निवडून येणार सांगणाऱ्यांनी कॅल्क्युलेशन दिलं पाहिजे। मी जसं आता भाषणात सांगितलं की ह्या बदलापूर शहरामध्ये आपणच बघा काय आहे, आपण लोकांनीच मला माहिती दिली, महाआघाडीचा मेळावा झाला, त्याला 200 लोक नव्हती। इथे एका पक्षाच्या मेळाव्याला कमीत कमी 1000-1200 लोक आहेत। एका वार्डाच्या मेळाव्याला त्या ठिकाणी 1000 लोक होती। ही परिस्थिती महायुतीची आहे, भक्कम परिस्थिती आहे। त्याच्यामुळे कोणी काही वल्गना करो, या ठिकाणी महायुतीचाच उमेदवार नेहमी निवडून येणार, याच्यामध्ये निर्मात्र शंका नाही। कारण आमच्या पाठीमागे मोदीजींची ताकद आहे, आमच्या पाठीमागे एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आहे, आमच्या पाठीमागे देवेंद्रजींची ताकद आहे, आमच्या पाठीमागे अजितदादांची ताकद आहे, आठवले साहेबांची ताकद आहे, जानकरांची ताकद आहे, या सगळ्यांची ताकद, राजसाहेबांची ताकद, या सगळ्यांची ताकद आमच्या पाठीशी। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर तमाम जनतेची ताकद आमच्यासोबत आहे। जनतेने ठरवलेलं आहे ही निवडणूक कुठला पक्ष लढत नाही, ही निवडणूक महायुती म्हणून जरी आम्ही लढत असलो तरी महायुती लढत नाही। या लोकसभा क्षेत्रातील आणि महाराष्ट्रातल्या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे। का हातात घेतली? तर जनतेला आता असं वाटतं की मोदीजींची हॅट्रिक झाली पाहिजे, देशाचा गौरव आणि सन्मान वाढवायचा असेल तर तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले पाहिजे, आणि म्हणून ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे। या तुमच्या बदलापूरमध्ये जेव्हा मी वार्डात फिरतो, सोसायट्यांमध्ये जातो, तेव्हा लोक मला सांगतात, साहेब तुम्हाला याची गरज नाही, आम्ही मोदींनाच मत देणार आहोत।
हे जे परिवर्तन झालेलं आहे 10 वर्षामध्ये मोदीजींनी देशामध्ये जो विकास केला आहे त्या विकासाच्या माध्यमातून जो विश्वास निर्माण केलेला आहे त्या विश्वासाचं हे फलित आहे. आणि आता जे राज्यामध्ये सरकार आलेलं आहे त्या राज्यातल्या सरकारमधल्या तिन्ही आमच्या नेत्यांनी महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टिकोनातून जे अग्रेसर करायला घेतलेलं आहे त्याची फलित. अरे भैया भिवंडी लोकसभा क्षेत्र में 20,70,000 वोट है, अल्पसंख्यक के वोट 2.5 लाख है. निर्णायक कैसे होंगे? दो चुनाव में भी वही थे. अभी आपको कैसे समर्थन मिल रहा है उसका? देखो भैया, हमें हक है, हमारे अल्पसंख्यक लोगों का वोट मांगने का हमें हक है, क्योंकि हमने विकास करते समय हमने देखा नहीं कि अल्पसंख्यक लोगों ने हमें वोट दिया कि नहीं दिया. हमने वहाँ भी रोड बनाए, हमने उनको भी पानी दिया, हमने उनको भी ड्रेनेज सिस्टम दिया, हमने उनके लिए भी मेट्रो लाया. तो विकास करते समय हम अगर जात पात धर्म पंथ देखते नहीं तो मुझे हक से मैं कहता हूँ कि उन लोगों ने महायुति का उम्मीदवार करके मुझे वोट देना चाहिए और हक से मैं उनसे मागूंगा. विकासाच्या मुद्द्यावर ह्या देशामध्ये मोदीजींना सुद्धा प्रश्न विचारले जातात की 10 वर्षामध्ये मोदीजींनी काहीच केलं नाही. तर मी काय मोदीजींनी काय केले आपल्याला माहीत नाही. 10 वर्षामध्ये विकासाच्या मुद्द्यावरच देशाचा गौरव वाढलेला आहे. आणि मी जे काम केलं आहे कोणाला दिसत नसेल तर पत्रकार मंडळी आपण सगळी त्यांना सोबत घेऊ, एक एक काम दाखवू. तुम्ही बदलापूरचा विचार केला तर बदलापूरमध्ये तुमच्या होम प्लॅटफॉर्म झाले की नाही झालं, बदलापूरमध्ये एक्सलेटर आले की नाही आले, बदलापूरमध्ये लिफ्ट आल्या का नाही आल्या, बदलापूरमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते झाले की नाही झाले, बदलापूरमध्ये तुमच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला पैसे दिले की नाही दिले, बदलापूरमध्ये तुमच्या पार्किंग प्लाझाला पैसे दिले की नाही दिले. अशा अनेक सुविधा बदलापूरमध्ये झालेल्या आहेत. आणि रेल्वेच्या माध्यमातून तर इतक्या सुविधा झाल्या आहेत आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये. त्याची यादी माझ्याकडे आहे. ती यादी परवा आम्ही शहापूरला कार्यक्रमाला जाण्याच्या पूर्वी जी निवेदिका होती तिला दिली होती. तिने वाचल्यानंतर सगळ्यांनी भाषण त्याच्यावरच केलं. आता इतकी विकासाची कामं केलेली कोणाला दिसत नसते. यांनी काय केलं आहे? 2.5 वर्षाचे सरकार होतं उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये. आम्ही मंजूर केलेल्या कामाला स्थगिती देण्याचं काम केलं आहे. मुरबाडची रेल्वे असेल, मुरबाडच्या रेल्वेला 50% रक्कम देवेंद्रजींनी देण्यासाठी पत्र दिलं होतं केंद्र सरकारला. हे आल्यानंतर थांबवलं. त्याच्यामुळे 2.5 वर्ष मुरबाडची रेल्वे मागे गेली. पुन्हा हे सरकार आल्यानंतर 3ऱ्या दिवशी देवेंद्रजींनी पुन्हा पत्र दिलं, कारण तेव्हा ते अर्थमंत्री होते. त्यांनी पत्र दिलं आणि मग मुरबाडची रेल्वे पुन्हा मार्गी लागली. हे काय आम्हाला विकासाची भाषा सांगणार? ज्याला विकास बघायचा त्याला विकास दाखवायला पत्रकार मंडळी सक्षम आहेत. तुम्हीच उलट प्रश्न विचारले पाहिजे आम्हाला. प्रश्न विचारायच्या ऐवजी तुमच्याकडे माहिती आहे, तुम्ही सांगितलं पाहिजे आमच्या बदलापूरमध्ये होम प्लॅटफॉर्म झाले, आमच्या बदलापूरमध्ये एवढी कामं झाले. हे विचारण्याचं काम पत्रकार बंधूंनी केलं पाहिजे, कारण पत्रकार बंधूंना सगळी माहिती असते. बघा असं आहे की जेव्हा युती होते तेव्हा युती करणारे नेते असतात. आमचे नेते दिल्लीवरून करतात. शिंदेसाहेब त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, अजितदादा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, आमचे इथले प्रमुख देवेंद्रजी आहेत आणि बावनकुळेजी आहेत. हे बसून युती करतात. कार्यकर्त्यांना त्या युतीचा धर्म पाळून काम करावं लागतं. लोकल लेवलला अनेक कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असतो. स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षाला असं वाटते की बाबा आपली ताकद आहे, आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून स्थानिक पातळीवरचे निर्णय वेगळे, राज्य आणि राष्ट्र स्तरावरचे निर्णय वेगळे. पण त्यावेळेला जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीनुरूप आमच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना कसा न्याय देता येईल, सगळ्यांचा समन्वय झाला, एक विचार झाला तर निश्चितपणाने त्याच्यातनं मार्ग काढून पुढे जाता येईल. पासूनच राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येत त्या ठिकाणी उत्साह आहे. आजही आपण पाहिलं तर 4:30-5 वाजल्यापासून हॉल भरलेला होता. अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि मी भाषणात सांगितल्याप्रमाणे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी एकदा शब्द दिल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही सगळेच कार्यकर्ते जोमाने कामाला लागणार. आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही. एकदा आमच्या नेत्यांनी अजितदादांनी आम्हाला शब्द दिला की आपल्याला महायुतीचं पूर्ण मनापासून काम करायचं आहे, ते सांगितल्यानंतर कार्यकर्ते आपसुकच त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि निश्चितपणे त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी होईल.